विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांनी उमेदवारी अर्जासह संपत्तीचा तपशील सादर केलाय। मागच्या 5 वर्षांत आदिती तटकरेंच्या मालमत्तेत 772%, संजय राठोड यांच्या मालमत्तेत 220% आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या संपत्तीत 187% वाढ झाल्याचं दिसून आलं। विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर 29 ऑक्टोबरपर्यंत अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत। यामध्ये विद्यमान 27 मंत्र्यांचाही समावेश आहे। अनेक मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये थोडी बहुत वाढ झालेली दिसत आहे। यापैकी 3 मंत्र्यांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाल्याचं दिसून आलं। मंत्रिपदाच्या काळात जमीन आणि फ्लॅट विकत घेतल्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं। त्यांच्या संपत्तीत 772%ची वाढ झाली आहे। 2019 साली त्यांनी 39 लाखांचे उत्पन्न दाखवले होते। यावेळी त्यांची संपत्ती 3.4 कोटीची असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलं होतं। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संपत्तीमध्ये 117%ची वाढ झाली आहे। 7 कोटींहून त्यांची संपत्ती 15.5 कोटींवर पोहोचली आहे। मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संपत्तीतही 220%ची वाढ दिसून आली आहे। 2019 साली त्यांची संपत्ती 5.9 कोटी इतकी होती, ती आता 15.9 कोटी इतकी झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते, क्रीडा युवक कल्याण आणि बंदर विकास मंत्री संजय बनसोड यांच्याही संपत्तीमध्ये 144%ची वाढ झाली आहे। त्यांनी यंदा 5 कोटींची संपत्ती जाहीर केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यावर ईडीकडून भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते। त्यापैकी हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची चौकशी देखील झाली होती। छगन भुजबळ यांच्या संपत्तीमध्ये 17%, तर हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीत 34%ची वाढ झाल्याचं समोर आलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपत्तीमध्ये 187%ची वाढ झाली। 2019 साली त्यांची संपत्ती 7.81 कोटी होती, आता ती वाढून 22.4 कोटी इतकी झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये 44%, तर देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीमध्ये 56%ची वाढ झाली, अशी माहिती निवडणूक अर्जाबरोबर भरलेल्या शपथपत्रातून समोर येत आहे। अनेक मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये कोट्यवधींची वाढ झालेली असताना भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संपत्तीमध्ये मात्र घट झाली आहे। बांधकाम व्यावसायिक असलेल्या मंगल प्रभात लोढा, मलबार हिलचे आमदार यांच्या संपत्तीमध्ये 11%ची घट झाली आहे। आदिती तटकरेंच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदिती तटकरे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले। त्यात त्यांच्याकडे 11,39,000 रुपयांचे दागिने, तर रोहा तालुक्यातील दुर्टोली या ठिकाणी 12 एकर 16 गुंठे शेतजमीन असल्याचं नमूद केलंय। त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचंही शपथपत्रात नमूद केलं आहे। आदिती तटकरे यांनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती 39 लाख रुपये असल्याचं नमूद केलं होतं। 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 3 कोटींची भर पडली आहे। त्यांची स्थावर मालमत्ता 2,54,54,000 एवढी असून जंगम मालमत्ता 1,24,76,000 इतकी असल्याचा यावर्षी सादर केलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले।